नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 9 याचे पठण करणार आहोत। श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 9। श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने। स्वामी नामाची जप ध्याने, अखंडित चालती। दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुनी चित्ती। बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यादिक, शूद्र आणि अनामिक, पारशी, यवन, भाविक दर्शना येती धावोनी। यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी। साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै। किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली। असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले। यात्रेची झाली दाटी, कैसी होईल स्वामी भेटी। ही चिंता उपजली चित्ती, मग उपाय योजिला। जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य। स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे। तियेची घेऊनी गाठी, शंकरराव सांगती गोष्टी। करुणी द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील। व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन। बाईसी द्रव्य लोभपूर्ण, आनंदले तियेचे मन। म्हणे मी इतुके करीन, 2 सहस्र रुपये द्याल की। ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्र रुपयासी देईन, सत्य वचन हे। बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा। शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती। म्हणे मी प्रार्थनीया स्वामी प्रती, कार्य आपुले करीन। मग एके दिवशी येती, बैसले होते आनंद वृत्ती। शंकरराव दर्शन घेती, भावचित्ती विशेष। बाई स्वामीसी बोले वचन, हे ग्रस्त थोर कुलीन। परिपूर्वे कर्मे या लागून, ब्रह्मसंबंध पीडितो। तरी आता कृपा करोनी, मुक्त करावे व्याधीपासूनी। ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथून उठले। चालले गावाबाहेरी, आले शेखनुराची दर्ग्यावरी। शंकररावही बरोबरी, त्या स्थळी पातले। यवन स्मशानभूमीत, आले यतिराज त्वरित। एका नूतन खाचेत, निजले छाटी टाकोनी। सेवेकरी शंकररावासी, म्हणती लीला करवैसी। चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा। काही वेळ गेल्यावरी, उठली समर्थांची स्वारी। शेखनुराचे दर्ग्यावरी, येऊनी पुढे चालले। शंकररावे तया दिवशी, खाना दिदला फकीरासी। आणि शेखनुरासी दर्ग्यासी, एक कफनी चढविली। मग काही दिवस लोटत, स्वामीराज आज्ञापित। बारीक वाटूनी निंबपत्र, 10 मिरे त्यात घालावी। हे घ्यावे हो औषध, जे तेने जाईल ब्रह्मसंबंध। झाला स्वामीराज वैद्य, व्याधी पळे आपणची। स्वामी वचनी धरुनी भाव, औषध घेती शंकरराव। तयाशी आला अनुभव, 10 दिवस लोटले। प्रकृतीशी आराम पडला, राव गेले स्वनगराला। काही मास लोटता, तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले। मग पुन्हा आनंदेसी, दर्शना आले अक्कलकोटासी। घेऊनी स्वामी दर्शनासी, आनंदित झाले। म्हणती व्याधी गेल्यानंतर, रुपये देईन 10 सहस्र। ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे। महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आले मारुती। तेथे सुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा। ऐशिया एकांत स्थानी, राहणार नाही कोणी।
ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करीताती. परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयानी. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयाचा न लागेची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर तेने साधती इह परत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णुशंकर वंदिती त्या. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त नवोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थनाथाय नमः.